नक्कीच पाहायला गेलं तर आज महत्वाची बैठक वसंत मूर्ती इथे पार पडणार आहे. महायुतीची ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेना त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं ही महत्वाची बैठक आहे. याआधी देखील 2 बैठका पार पडल्या होत्या. या बैठकीमध्ये काही जागांवरून तोडगा होता आणि त्या तोडग्यासंदर्भात अद्यापही तोडगा निघत नाही. शिंदे गट म्हणते की आम्हाला 125 जागा पाहिजेत. भारतीय जनता पार्टी तेवढ्या जागा द्यायला तयार नाहीत. जवळपास सूत्रांच्या माहितीनुसार 50 जागा भारतीय जनता पार्टीला दिल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र आता नेमकं या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 125 जागा मिळतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. मात्र काही पाहायला गेलं तर 2017 मध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस 82 जे सीट आहेत ते भारतीय जनता पार्टीला होते आणि जवळपास 84 सीट शिवसेना त्यावेळेस एकत्र होती त्यांना होत्या. आता मात्र शिंदेकडे जे नगरसेवक आहेत ते नगरसेवकाचा आकडा जवळपास 90हून अधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता शिंदेचा दावा आहे की आमच्याकडे जवळपास 125 सीट निवडून येतील असे भक्कम नगरसेवक आमच्याकडे आहेत, जे उमेदवार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. मात्र भारतीय जनता पार्टी 125 जागा त्यांना द्यायला तयार नाही. आता यावर काय नेमका अंतिम तोडगा होतोय की आणखीन बैठक पार पडते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. सध्या वसंत स्फूर्ती दादर या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि 2 वाजताच भारतीय जनता पार्टीचे नेते बावनकुळे हे पत्रकार परिषद घेऊन संबोधित करणार आहेत. आता नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतायत, त्यांच्या 125 शिवसेनेच्या ज्या 125 जागा आहेत त्या जागा मिळतायत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये आता नेमकं कशा पद्धतीने हे जागा वाटपाचा फॉर्म्युला तय होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे.